बराअतुम मिनल्लाहि व रसूलिही इलल्लज़ीना आहादतुम मिनल मुश्रिकीन फसीहू फिल अर्दि अर्बअत अश्हुरिन वअलमू अन्नकुम गैरु मुअजिजिल्लाहि व अन्नल्लाह मुख्ज़िल काफिरीन وأذان من الله ورسوله إلى الناس يوم الحج الأكبر أن الله بريء من المشركين ورسوله فإن تبتم فهو خير لكم وإن توليتم فاعلموا أنكم غير معجز الله وبشر الذين كفروا بعذاب أليم إلا الذين عاهدتم من المشركين ثم لم ينقصوكم شيئا ولم يظاهروا عليكم أحدا فأتموا إليهم عهدهم إلى مدتهم إن الله يحب المتقين فإذا انسلخ الأشهر الحرم فاقتلوا المشركين حيث وجدتموهم وخذوهم واحصروهم واقعدوا لهم كل مرصد فإن تابوا وأقاموا الصلاة وآتوا الزكاة فخلوا سبيلهم إن الله غفور رحيم وإن أحد من المشركين استجارك فأجره حتى يسمع كلام الله ثم أبلغه مأمنه ذلك بأنهم قوم لا يعلمون. सूरा तौबा मदिना येथे उतरली. यात 129 आयती आणि 16 रुकू आहेत. अल्लाह आणि त्याच्या पैगंबरांतर्फे स्पष्टपणे उत्तर देऊन सुटकेचं ऐलान पोचवलं जावं त्या मुश्रिक लोकांपर्यंत ज्यांच्याशी तुमचा वचन करार होता. ऐलान करून सांगा की या इलाक्यात 4 महिन्यापर्यंत हिंडा फिरा आणि जाणून घ्या की तुम्ही अल्लाहला थकवू शकत नाही आणि हेही जाणून घ्या की अल्लाह सत्याचा इन्कार करणाऱ्यांना अपमानित करेल. अल्लाह आणि त्याच्या पैगंबरातर्फे मोठ्या हजच्या दिवशी लोकांकरता घोषणा केली जाते की अल्लाह आणि त्याच्या पैगंबरांतर्फे मुश्रिक लोकांच्या संरक्षणाची कसलीही जबाबदारी बाकी राहणार नाही. जर तुम्ही तौबा म्हणजे क्षमा याचना आणि पुन्हा दुष्कर्म न करण्याचा दृढसंकल्प कराल तर यात तुमचं हित आहे आणि जर मानत नसाल तर तुमच्या या नकारामुळे अल्लाहचं काहीही बिघडणार नाही. इन्कार करणाऱ्यांच्या कानावर ही खबरही पोचवा की पुढे दुःखदायक अजाब आणि त्रास यातना तयार आहे. परंतु असे मुश्रिक लोक ज्यांनी आतापर्यंत तुमच्याशी वचन कराराचं पालन केलं आणि कोणत्याही बाबतीत वचनभंग केला नाही आणि तुमच्या कोणत्याही विरोधकाच्या मदतीस ते पोहोचले नाहीत तर मग तुम्ही त्यांच्याशी केलेल्या वचन कराराची मुदत पूर्ण करा. निस्संदेह अल्लाह अशा लोकांबद्दल प्रेम राखतो जे आपल्या वचन कराराचं पालन करतात. जेव्हा आदरणीय महिने ज्यात लढाई मनाई ठरली ते महिने निघून गेल्यानंतर ज्या ठिकाणी दिसतील मुश्रिक लोकांना ठार करा आणि त्यांना घेरा टाका आणि प्रत्येक घाताच्या जागी टपून बसा. मात्र जर ते तौबा करतील आणि नमाज कायम करण्यास तयार असतील, जकात कर्तव्य दान देऊ लागतील, तेव्हा त्यांची वाट मोकळी सोडा. निसंशय अल्लाह मोठा माफ करणारा दयाळू आहे. आणि मुश्रिक लोकांपैकी जो कोणी तुमच्याजवळ आश्रय मागेल तर त्याला आश्रय द्या आणि संधी द्या इतपावे तो की त्यानं अल्लाहची वाणी ऐकून घ्यावी. मग त्याच्या शांतीस्थळापर्यंत त्याला सुरक्षितपणे पोहोचवा, कारण हे अज्ञानी लोक आहेत.